हॅलो गाईज, आज मी बनवत आहे अख्खा मसूरची हेल्दी भाजी. तर ही भाजी खूप पटकन बनते. कुकरमध्ये अख्खा मसूर टाकायचा, धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच कांदा, टोमॅटो, थोडंसं कोथिंबीर, लसूण अद्रक पेस्ट, काळं तिखट, लाल तिखट आणि जे काही मसाले तुम्हाला आवडतात ते तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आहे. सॉरी, हे सगळं 4-5 शिट्ट्यामध्ये शिजून जातं आणि त्यानंतर त्याला तडका द्यायचा आहे. तर आजची दिवसाची सुरुवात झालीच होती, तोपर्यंत खूप शॉकिंग न्यूज कळाली. अजितदादा, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ते नाही आपल्यामध्ये म्हणून त्यांचं एअरप्लेन क्रॅश झालं. सगळ्यांना धक्का बसला आणि सगळ्यांना कळालंच नाही की एअरप्लेन क्रॅश होऊ कसं शकतं. एवढ्या VIP माणसाचं एवढा निग्लिजन्स कसं काय असू शकतो. तर जे 2 पायलट होते त्यापैकी एक शिकाऊ पायलट होती, तिच्याकडून चूक झाली, काय झालं माहिती नाही. बट आपलं खूप मोठं नुकसान झालं असं मला वाटतं. परत असं नंतर असं कळालं की पायलटला रनवे दिसला नाही, फॉगी वातावरण होतं, त्याच्यामुळे रनवे दिसला नाही. पण चूक कोणाची आहे? चूक कोणाची असो, नुकसान मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राचं झालं आहे. तर पायलटनी मेडे कॉल दिलाच नव्हता. तर मेडे कॉल म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? मेडे हा एक फ्रेंच वर्ड आहे. याचा मीनिंग होतो की हेल्प मी. तर हा मेडे वर्ड एकदम एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये पायलट यूज करतात. हा 3 वेळा यूज केला. त्यावेळेला पूर्ण एअरपोर्ट स्टाफ, सगळी फोर्स आहे त्या पायलटला हेल्प करते. म्हणजे तो त्याला हवं ते करू शकतो त्या पॅसेंजर्सला सर्वाईव्ह करण्यासाठी, त्या पॅसेंजर्सला जिवंत ठेवण्यासाठी. तर मेडे कॉल पण त्या पायलटने घेतला नव्हता. तर हे सगळं अचानक झालं आणि खूप दुःखद झालं. तर इथे मी अख्खा मसूरची भाजी बनवली, त्याच्यावरून वरतून तूप टाकायचं, थोडीशी कसुरी मेथी टाकायची अँड रेडी टू ईट. तर याच्यासोबत मी बनवले होते पराठे. हे पराठे काही आलूचे पराठे नव्हते, बटाट्याचे. हे थोडेसे वेगळे बनवले होते मी, मसाला पराठे. याच्यामध्ये सारण घेतलं होतं, खोबर, तिखट, मीठ आणि कसुरी मेथी, लसूण पेस्ट, हे सगळं टाकून घेतलं त्याच्यामध्ये. ते थोडंसं ड्राय झालं म्हणून थोडंसं पाणी टाकून मी चांगलं मिक्स केलं ते. आणि त्यानंतर आपण नॉर्मली जसे बटाटाचे पराठे करतो पोळीमध्ये सारण भरून, तशाच पद्धतीने करून घ्यायचं. आणि हे तव्यावरती छान तूप लावून दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घ्यायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर चीजसुद्धा ॲड करू शकता पोळी लाटताना. आणि अशातच आमचा संक्रांतीच्या वेळेला हळदी कुंकवाचा प्रोग्राम झाला. तर याचे हे काही फोटो शेअर केलेत मी. आम्ही पैठणीचा लूक केला होता आणि खूप छान पार पडलं हळदी कुंकू. इथे माझ्या मुलीनी, पिहूनी जशीच्या राणीचा लूक केला होता. ती पण खूप गोड दिसत होती. तुम्हाला कसा वाटला आमच्या दोघींचा हा लूक? मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. बाय.